प्रफुल्ल पटेलांची बैठकीला दांडी. सुनील तटकरेंच्या बोलण्याआधीच पार्थ पवारांची बैठकीतून एक्झिट. सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यात वाद. 10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतर. मेळावा मुंबईत होणार की पुण्यात? सुनेत्रा पवारांची खंत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खाते पुन्हा देण्यात आले नाही. हे आहे राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारण. नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या प्रचंड उलथापालथ आणि वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत. कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुनील तटकरे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवल्यामुळे ही बैठक वादळी ठरली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकारिणीवरून या सगळ्या नाराजी नाट्याला सुरुवात झाली त्या संदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या दोघांनाही पदावरून दूर केल्याची बातमी पसरली होती. तसेच नवख्या लोकांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणीची सुधारित नवी यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे. नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्या ऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारिणीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय घडामोडी घडतात याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.